हे घ्या मामा तुमची पावती. ठीक आहे. कधी आला जर्मनीवरून? मी मी नाही, ते काय जर्मनीला माझ्या बायकोला. खरं आहे ते, पण वडील वडील असतात. बायकोसाठी वडिलांना सोडताय? अहो नाही नाही, अहो असलं काय जन्मत करणार नाही मी, नरकात जाईन की मी. वा, जर्मनीला राहून कोल्हापुरी भाषा नाही सोडली, पण वडिलांना काय विसरताय? अहो नाही हो, जर्मनीचं तोंड बी बघितलं नाही मी कधी. ही वडिलांची काय भानगड? तुमचं नाव काय? रणविजय गायकवाड. अरे सॉरी सॉरी, ते मला वाटलं की जर्मनीला तुम्हीच असताय. आणि काका तुमचे वडील? नाही म्हणजे ते वडिलांसारखेच आहेत. ते काय, मी जर्मनीला कधी गेलो नाही हो. त्याचं काय झालं, माझी बायको जर्मनीला जाणार होती, पण ते काय कारणास्तव त्यांचं कॅन्सल झालं. म्हणून मग मी जर्मन भाषा असते ना व, त्यासाठी एका कॉलेजमध्ये त्यांची ऍडमिशन घेतली. ते काका तिकडे शिकतात. कोण कुठलं तुम्ही राव? संबंध नसताना तुम्ही बिल भरा आलाय त्यांचं, आणि त्यांचा मुलगा बसला तिकडे जर्मनीत. असो, नाती विसरतात हो माणसं, पण तुमच्यासारखी चांगली माणसं जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत काळजी नाही बघा. कसं आहे, माणसानं माणसाला मदत केली पाहिजे, यालाच माणुसकी म्हणतात. खरंय, पण काका येतात तो महिन्याला बिल भरा इथं. त्यांच्या चेहऱ्यावरची उदासी बघून आम्हालाच कसं तरी होते बघा. अहो त्याचं काय, माझी बी नवी ओळखच आहे त्यांच्या संगत, त्यामुळे लई काही जास्त माहित नाही मला. एक मिनिट. हॅलो राणादा, अरे कुठे आहेस तू? कोल्हापूरला आलोय. अरे लवकर इकडे ये, अरे लय मोठी भांडणं झाली तिथं. अरे वय पण काय झाले काय? अरे सनिता आणि त्या शेजारच्या गावातली शेतकरी, त्यांची लय मोठी भांडणं झाल्यात. राणादा, सनिता बी ऐकायला तयार नाही. ते तुम्ही समजा आता कुठे आहेत? अरे गावातच आहे, पण तू ये लवकर. हे बघा मी आलोच, तोवर आवरा काय, अजिबात भांडण होऊ देऊ नका. हा हा, आम्ही अडवतो, पण लवकर ये. हा होय. काय झालं? काय नाही, जरा गावात मॅटर झालंय. ठीक आहे, काकांना नमस्कार सांगा माझा. होय. लवकर आला सा. थांबा, पाणी पाणी वरण. हा हो, शर्ट कसं काय फाटलं बरं? ती जरा कचकच झाली हो. पुन्हा संकट. ते पलीकडच्या गावचं शेतकरी आलत, जरा आगाऊपणानं बोलत, मग झाली कचकच. कुबाई, अहो तुम्हाला काही झालं तर नाही ना? बघू. काय नाही झाले मला. अगो बाई, कोण कुठली ती दीड दमडीची माणसं, त्यांनी तुमच्यावर हात उचललाच कसा हो? अहो अशानं गायकवाड घराण्याची इज्जत पार धुळीला मिळेल बघा. नाही, आम्ही सांगतो की नक्की कुणीतरी फूस लावली असणार बघा त्या माणसासनी, त्याच्याशिवाय त्यांची अशी हिंमतच झाली नसती. अहो फूस कुठली वहिनी? कारखान्यानं दर जाहीर केला नाही म्हणून भडकलेली ती. हेच, त्या माणसांचा आमच्या ह्यांच्यावर विश्वास नाही, आणि यांचा मागचा रेकॉर्ड काढला असेल की त्यांनी. हा, त्यामुळे तर आमचं टाळकं टाकलं. आम्ही सांगतोय ना, नक्की कोणतरी फूस लावली असणार बघा त्या माणसासनी. यांचा मागचा रेकॉर्ड, त्या माणसांचा ह्यांच्यावर विश्वास नसणं, या गोष्टी काही नव्या नाहीत. तू आता डोसकं नको सांगतोय. सूरज, आहो राणा भाऊजी, मारामारी कशा पाय केलीस? अरे अशानं प्रकरण अजून चिघळेल की. अरे ती नाही ते बोलायला लागले, मी काय ऐकून घेऊ काय? आता तुम्ही ऊस जर जाहीर करत नाही तर ऐकून घ्यायला पाहिजेच ना. नाही राणादा, त्यांनी जरा जास्तच बोलत, मग आम्ही काय जादा, त्यांच्या हक्कासाठी भांडल आहेत ना. तुला जरा शिस्तात घ्यायला काय होते? बघ मी त्यासनी समजावून सांगत होतो, ऐकायला पाहिजे की. म्हणून काय मारामारी करायची होय? बघ तुझं मागचं रेकॉर्ड माहिती आहेत ना. जरा नमतीनं घ्यायचं की. अहो आम्ही बी त्यासनी हेच सांगितलं बघा काल. एकतर त्यांचा रेकॉर्ड खराब आहे, त्या माणसाला विश्वास नाही यांच्यावर, पण हे बघा. होय वहिनी, म्हणूनच सांगले ना नमतीनं घ्यायचं म्हणून.
हे बघ जेवढं वागायचं तेवढं वागलो. एका लिमिटच्या वर गेली की नाही पाणी डोसक्यावरनं मी का पसंत नसतोय बघ. मग काय इथं पुढे मी मारामाऱ्या करणार करणार की गरज पडल्यावर करणार ते बी. मी कशाला ऐकून घेऊ. सोडणार नाही कोणाला. गोळ्या घालतो की नाही बघ आता. सूरज तुम्ही मलाच बोल. आज चूक त्यांची आणि त्यांची बाजू घेतोय सोय. हे बघ मी कोणाची बाजू घेत नाही. जे बरोबर आहे ते बोलायलोय. मग आता चुकतंय तुझं. काय चुकतंय? उसातलं काय माहित आहे तुला सांग की. अरे इकडे दिवस रात मेहनत करून शेतकरी ऊस पिकवतात. मग मी काय करू. काय करू म्हणजे मला काय सांगायला लागलीस मग? कुणाला विचारू. अरे बाबानू तुम्ही भांडायचं बंद करा. अरे काय ते नीट एकमेकाशी बोला की. अरे सकाळी उठलं नाही. तुझी वाट बघून बघून गेलो मी. खाली येईपर्यंत होता का तुला. गेला लगेच. तू झोपणार निवांत. मी बघतो इकडे दिवसभर तुझी वाट बघत. अशी करतात होय काम. हे बघ तुम्हाला चुकीचंच ठरवायचंय ना. मग कशाला बोलायचं पुढं. हे उद्या चल बाबा. डोकं उठलंय माझं इथं. सूरज अहो अरे अवघ्या तू तर समजून सांग. अहो तो शर्ट तरी निदान बदलून जावा. अहो तुझंच अर्थला काय ते. राणा अरे जीवन तरी जा. आधी हे समज मिटवतो. राणा भाऊजी अहो हे समजा काय भलतं सलतं. आमच्या ह्यांना काय हे समजा झेपायचं नाही. तुम्ही यांच्याकडनं ती कारखान्याची जबाबदारी काढून घ्या बरं. करा मामांची निपून ही समधी भांडणं नको घरातल्या घरात. नाही वहिनी आता आपण फोन करायला नको. शेतकऱ्यांसंकट मी बोलतो. काय गोदाक्का तुमच्या जबाबदार सुनाला यातलं काही बी माहित नसल ना. नाही नाही माहित आहे तेच चांगलंय म्हणा. आम्ही हाय की इथं समजा निस्तरत बसायला. ती बसली असेल तिकडे कॉलेजात मज्जा मारत. जर्मन शिकत्या म्हणा. काय चाललंय ग रेणू तुझं. कुठं काय मी सगळं नोटीस करते. नवीन नवीन ड्रेस काय घालून येतेस. वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स काय करतेस. सारखी फोन मध्ये काय असतेस. काय चाललंय काय. म्हणजे आता काय आम्ही नवीन ड्रेस नवीन हेअरस्टाईल हे सगळं करायचं नाही व्हय? मला सांग तू प्रेमात वगैरे पडलीस का. काही पण काय ग. खरं सांग मला. राणाजी कुठे आहेत. माझं लाईट बिल भरलं की नाही त्यांनी. काय काळजी करताय काका. अहो भरला असेल की त्यांनी. काका हा हे तुमचं बिल. अरे वा. आणि हे तुमचे उरलेले पैसे राणादानी माझ्याकडे दिले आणि निघून गेले. हो वहिनी तुम्हाला राणादानी रेणू संकट यायला सांगितले. पण राणा आहे कुठे. अहो राणादांचं ते काहीतरी गावात काहीतरी मॅटर झालाय. त्यांना फोन आला. मग बिल आणि निरोप माझ्याकडे दिलं आणि निघून गेले. कसला मॅटर. गॉसिप. अगं नाही का ते ऊस दर. जाऊ दे तुला काय करणार आहे. बरं ठीक आहे थँक्यू. ए चल आपण निघूया. अगं पण अंजली आता विचार काय करतेस. मी एकटी जाऊ का. नाही जाऊया आपण. मग चल आता. हे बघ अंजली काही सिरियस मॅटर असेल तर मला लगेच कळव बर का. हो काका काहीच सिरियस मॅटर नाहीये. तुम्ही काही काळजी करू नका. हा चल. काय अंजली. काका कसला मॅटर. काहीही सिरियस नाही. तू कशाला लोड घेतेस. चल. जरा नमतीनं घ्यायचं की. हे बघ जेवढं वागायचं तेवढं वागलो. एका लिमिटच्या वर गेली की नाही पाणी डोसक्यावरनं मी का पसंत नसतोय बघ. मग काय इथं पुढे मी मारामाऱ्या करणार करणार की. सोडणार नाही कोणाला. गोळ्या घालतो की नाही बघ आता. सूरज तुम्ही मलाच बोल. आज चूक त्यांची आणि त्यांची बाजू घेतोय सोय.
सनिता? काय नाही, डोसकं फिरलंय माझं. माझं बी. ठीक आहे तुम्हाला हा? मारा. अहो अक्काबाई पोटात गेली की नाही 4 घोट, हे सगळं टेन्शन दूर होतं. घ्या. मला नकोय. समजा त्या पलीकडच्या गाववाल्याने लय बाद केलं. मी त्यांच्या अंगावर गेलो ते बरोबर केलं ना. उगाच भांडणं काढलीस मला. हो असं काय बोलताय? तुम्हाला कोण काय बी बोलेल आणि मी ऐकून घेईन, हे काय आपल्याला पटलेलं नाही बरं काय. ते सगळं खरं आहे की मर्दा, पण रानात चिडला नव्हता उगाच. अहो ते रानात आहेत, त्यासनी जसा राग आलाय तसा निघून पण जाईल. तुम्ही एक काम करा, तुम्ही घ्या, तुम्ही टेन्शन डोक्यानं काढून टाका. घ्या. नको म्हटलं ना. लय दिवसानं भारी चान्स आलता हात मोकळं करायला. ते आपली गावातली शानी आपल्याला दाडवाय मध्ये पडले. राणा त्याला लई बोललो काय. हा तुमचा आवाज वाढलेला खरा. हे चुकीचं झालं बघ. राणा त्याला बोलायला नाही पाहिजे होतं. आपण आता बोलून बसलात की त्याच टेन्शन आलंय मला. टेन्शन आले नको काय. मग घ्या हो मारा. असं काय करलंय संध्या? अहो नको म्हणू नका, घ्या जरासं घ्या. टेन्शन नको म्हणून सांगितलं ना. अहो नको म्हणू नका, जराशी घ्या. मला नको खोया डोसक्याच वय सांगलं ना आता अंगाव सगळं. घ्या. हे म्हणजे तुम्हाला नाही मला नाही खाल कुत्र्याला झालं. आता एक काम करूया, हा लगेच जाऊन घेऊन या. चला संध्या जाऊन घेऊन या. चला. आता डायरेक्ट घरला सोडायचं कळलं काय. मी नाही घरला जाणार. हे बघा लगेच जा गाडीत, लगेच घेऊन या. चला. तुला जिथं जायचं तिकडे जा, मला घरला जायला पाहिजे. अरे मर्दा राणा त्याला सॉरी बोलायला पाहिजे. मग मी चालत जाऊ. तू जा जसं जायचं तसं, घरला जायचं सोडतो बघ. मी काय घरला जाणार नाही. मी जाणार, माझं टेन्शन कमी करणार, मग घरला जाणार. हा मी नाही, मी घरला जाणार. मी जातो. अहो खूप उशीर झाला, झोपायचं नाहीये का? सूरज कुठे गेलाय? अजून आले नाहीये. बिन जेवता कुठे गेलाय कुणाच ठाऊक. अहो येतील, काहीतरी कामात अडकले असतील. एवढं रातच्याला गावात कुठचं काम आलंय? फोन बी बंद आहे त्याचा. मी काय म्हणते, तुम्ही मोठे आहात ना, मग तुम्हीच जरा मोठेपणा घ्या की. सर गोल झाला, मोठेपणा केला आणि जरा जातच बोललो मी. नीट समजावून विचारायला पाहिजे होतं. माझाच आवाज चढला आणि तो बी चिडला. मग तुम्ही एक काम करा, आता सूरज भाऊजी आले ना की त्यांना आधी सॉरी म्हणून टाका. तसंच करणार आहे मी. सॉरी तर म्हणावंच लागेल. येईल तेव्हा खरं. येतील. सूरज फोन बंद आहे काय तुझा? बॅटरी संपल्या. रातच्याला कुठे गेलतास? हे बघ, जा पहिला जेवून घे. मला त्याच्या आधी बोलायचं होतं. मी काय सांगतो ते. कुठे गेलता रे तू? मी इथंच होतो की अवध्यास. काय करत होता? काय कुठं बोलत बसलो होतो. बोलत बसला होता का दारू पीत बसला होता? काय परत चालू केलीस होय? नाही नाही, अरे ती सगळी अवध्याची नाटकं. अरे किती खोटं बोलतो रे तू. अरे वास यायलाय मला. आता खरंच सांगायला लागलोय, मी नाही प्याला, अवध्या पिलाय. तो पिला वास तुला यायलाय होय? कधीतरी खरं बोल की. राणा तर मी कशाला खोटं बोलू? तू प्यायला वरून खोटं बी बोलायला तू. बोलायला दूध पितो काय मी? राणा ऐक, खरं सांगायला लागलोय. काय बी सांगू नकस. तू कवा सुधारणारच नाहीस. जरा शांतपणे घ्या तुम्ही. म्हणजे माझ्यावर विश्वासच नाही म्हण की तुझा. अरे कसा ठेव विश्वास?
दारू पिणार नव्हतास ना हो तू आणि पिऊन आलायस. अरे माणसांची किंमतच नाही तुला. तसं समज पाहिजे तर. आणि मला चुकीचं ठरवायचं तर दारूचं निमित्त कशाला? सरळ सरळ बोल मी बाद आहे म्हणून आणि मोकळा व्यक्ताचा. भाऊजी असं काही नाहीये. भाऊजी ऐकून तर घ्या. अहो अहो जरा काय झालं? काय नाही. काय कसं नाही बरं? चेहऱ्यावरनच दिसायलंय तुमच्या. झोप की गप. अहो एक तर तुमच्या काळजीनं झोप येणं झाले आम्हासनी. डोळ्यात जीव आणून तुम्ही घरी कधी येणार त्याची वाट बघायलोय. आणि तुम्हासनी काहीच नाही भाई त्याचं. तुमचा विश्वासच नाही आमच्यावर. नाही विश्वास. विश्वासावरचा विश्वास उडून गेलाय माझा. हे बघ सूरज, उगा 2-4 माणसं म्हणतात म्हणून तू मनाला लावून घेऊ नकस. बाकी कुणाचा नस नका, पण आमचा तुझ्यावर 100% विश्वास आहे बघ. काय झालंय ते सांग तर. तुझ्यावर सांगणार नाहीस तर आमच्या बी जीवाला चैन पडायची नाही बघ. सांग बरं काय झालंय. काय सांगू? सांगून पटणार आहे का? रानादाला एवढंच समजवत होतो, साधा ऐकून मी घेतलं नाही माझं. एवढा बाद आहे का मी? हे आमसनी पटतंय र, पण राणा भाऊजीसनी पटायला पाहिजे का न ग? तू कसा वाया गेलाय हे जगभर सांगतात. पण घरात प्रेम दावत्यात. तुला सांभाळून घेतोय असं दावत मीच कसा मोठा, हे धावणं लई चांगलं जमतंय बघ राणा भाऊजीसनी. नाही तसं आमचा राणा भाऊजी मनानं लई चांगले आहेत, पण आता हे जे काय वागायलेत का नाही ते अजिबात बरोबर नाही बघ. स्वतःवर स्वर्ग कशाला गाठायला सुगत? म्हणजे अजून बी तुझा विश्वास नाहीच वय आमच्यावर. हे बघ सूरज, जे आम्ही बघितलंय जे ऐकलंय त्यावरनं बोलायलोय. तुगा आमचं मनचं काय बी सांगत नाही. जाऊ द्या, पटत असेल तर घ्या, नाही तर राहू द्या. आमचं काय जातंय म्हणा. आम्हासनी आपलं काळजी वाटली म्हणून बोललो आम्ही. हे बघ सूरज, जरा नीट विचार कर. हे बघ, हे जे काय चालू आहे का नाही ते अजिबात बरोबर नाही. माणसं ओळखायला शिक जरा. आपलं कोण ते समजलं पाहिजेच की तुला आता. बरं ते समजा जाऊ दे. तू काय ठरवलंयस? आता जोवर रानादाचा माझ्यावर विश्वास बसत नाही तोवर मी तर काय बोलणार नाही त्याच्यासमोर. आता जे काय बोलायचं ते त्यानं बोलायचं. एकदम बरोबर, एकदम बरोबर आहे बघ सूरज. नाही या टायमाला तुझं बरोबर आहे तेव्हा तू अजिबात झुकू नगस. ए सूरज कुणा पुढे झुकत नाही, कळलं काय? अगं बाई, मग तर चांगलंच झालं की. अहो लई मोठं भाग्य लागतंय असला मानी नवरा मिळण्यासाठी. लईच मोठं नशीब आहे की आमचं. एवढा कर्तबगार मानी नवरा मिळाला आम्हासनी. बास झालं. भूक लागले मला, जेवायला वाटतं. अगं बाई, ऐगो चक्कर आली बघा. नाही काय झालंय हे समध्या प्रकरणामुळं का नाही सकाळपासून आमचं डोसकं लई धरलंय. आता बाम लावून झोपल्याशिवाय काय बरं वाटायचं नाही बघा. हा पण तुम्ही उपाशी झोपू नका बर का, काय तर खाऊन घ्या. हा माझं बी डोसकं उठलंय, झोपतो तिकडे तसंच.
आता लढतोय ह्यो सूरज त्याच्याच लाडक्या रानादा सोबत.